या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मनसे प्रवक्ते योगेश चिल्लेजी जोडलेत। योगेशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। नवी मुंबईमधल्या रिक्षा चालकाची मुजोरी आता समोर आल्या, त्या प्रकारचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आणि थेट मराठी नाही बोलूंगा आणि पैसा भी कमाऊंगा अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलाय। काय आपली यावरती पहिली प्रतिक्रिया? नाही, यावर पहिली प्रतिक्रिया खरं तर प्रताप सरनाईक यांची घ्यायला हवी होती। अगदी कारण त्यांनीच या मुजोर रिक्षा चालकांना वेळ सुद्धा दिला आणि मुजोरी करण्याची संधी सुद्धा दिलेली आहे। आता सरकारला जर एखादा रिक्षा चालक साधा आव्हान देत असेल तर याचा विचार सरकारने करायचा आहे। नाही योगेशजी, आपल्या मताशी मी सहमत आहे। मात्र मराठी अमराठी वाद अनेक वेळा झालाय महाराष्ट्रासाठी, काही हा वाद मुंबईसाठी नवीन नाही आणि विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारच्या घडामोडींवरती मराठी मुद्द्यावरती नेहमी पाठीशी ठामपणे उभे राहते, प्रखरतेने आपला मुद्दा असतो। मग अशा मुद्द्यावरती कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक असतील, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊच या। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि आपली यावरती भूमिका काय? आमची भूमिका कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच चालणार, मराठीशिवाय दुसरी कोणतीही भाषा चालणार नाही। मुजोर रिक्षा चालकाने स्वतःचा पत्ता दिलेला नाही जाणीवपूर्वक। त्याला सांगा एकदा पत्ता दे, तुझी मुजोरी कशी उतरवायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला माहिती आहे। नक्कीच योगेशजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर नवी मुंबईतल्या रिक्षा चालकाची मुजोरी आता समोर आलेली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झालाय। खरं तर मराठी अमराठी हा वाद अनेक वेळा झालाय, विशेषतः निवडणुकीच्या दरम्यान हा वाद पुन्हा पुन्हा समोर येतो। मात्र व्यावहारिकदृष्ट्या मुंबईमध्ये मराठी बोलणं आवश्यक आहे आणि जितकी आवश्यक आहे तितकी मराठी शिकवण्यासंदर्भात प्रशिक्षण दिलं जातं। त्या प्रकारचा उपक्रम, कौतुकास्पद असा उपक्रम राबवण्यात आलं परिवहन खात्यासंदर्भात। त्यावेळी चर्चा सुद्धा झाली होती। या मुद्द्यावरून सुद्धा बरेच आरोप प्रत्यारोप झाले होते, बऱ्याच लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं। मात्र आता नवी मुंबईमधल्या रिक्षा चालकाची मुजोरी आता समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।